हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आज आपण सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन याची दोन पद्धती शिकलेल्या आहेत. तर आता आपण ग्राफिकल मेथड आणि क्रॅमर्स रूल या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन्स कसे सोडवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर आपण 9वीला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्सचा ग्राफ कसा काढतो हे पहिल्यांदा समजून घेऊ. यू नो दॅट इन 9th स्टँडर्ड वी लर्न दॅट द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स इज अ स्ट्रेट लाइन. द ऑर्डर पेयर which satisfies the equation is solution of that equation. आपण 9वीला लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलचा ग्राफ काढायला शिकलो होतो. मग एक जोडी एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू यांची एक जोडी, जी जोडी त्या इक्वेशनचं समाधान करते त्या जोडीला आपण त्या लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबलचं सोल्युशन म्हणतो. तर आपण आता एक लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं एक एक्झाम्पल घेऊन पाहूया. सी हिअर, ड्रॉ ग्राफ ऑफ 2x - y = 4. आपल्याला याचा ग्राफ काढायचा आहे. तर तुम्हाला माहिती आहे ग्राफ ऑफ दिस इक्वेशन इज अ स्ट्रेट लाईन. ग्राफ काढण्यासाठी आपण काय करतो तर कमीत कमी 4 सोल्युशन्स काढतो. आपण एक्सची व्हॅल्यू मनाने कोणतीही घेऊन वायची व्हॅल्यू शोधून एक जोडी तयार करतो. आता इथे मी डायरेक्ट टेबल घेतलेला आहे. सी हिअर, इफ x is equal to 0, y is equal to -4, that means first pair is 0, -4. First solution is. Second solution is 2, 0. Third is 3, 2 and fourth is -1, -6. मग आपल्याला त्याचा ग्राफ काढायचा आहे. तर अगोदर आलेख कागदावर एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढा. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. हे स्केल लिहायला विसरू नका. मग आता हे बिंदू आपणाला स्थापन करायचे आहेत. तर पहा, पहिला बिंदू 0, -4 कुठे येईल? एक्स कोऑर्डिनेट इज 0 अँड वाय कोऑर्डिनेट इज -4. देअरफॉर इट इज ऑन वाय ॲक्सिस. सी हिअर 0, -4. सिमिलरली 2, 0 विच इज लाईज ऑन एक्स ॲक्सिस. सी हिअर 2, 0, 3, 2 in first quadrant and -1, -6 in third quadrant. These 4 points are collinear. We draw the line passing through these 4 points. Then this line is called as graph of the linear equation in 2 variables 2x - y = 4. आपण हे 4 बिंदू स्थापन केल्यानंतर या चारही बिंदूतून जाणारी एक रेषा काढली की या रेषेलाच आपण काय म्हणतो? 2x - y = 4, 2x - y = 4 या इक्वेशनचं ग्राफ असं म्हणतो. हे तुम्ही 9वीला शिकलात. सिमिलरली 9वीला आणखीन काय शिकलात तुम्ही? जर y = 2 असेल तर या समीकरणाचा आलेख x अक्षाच्या वरच्या बाजूस x अक्षाला समांतर रेषा असते. इफ y = 2, then the graph of this line is parallel to x-axis on the above side. जर y = -2 असेल तर त्या रेषेचा आलेख x अक्षाच्या खाली x अक्षाला समांतर रेषा असते. If y = -2, then the graph of that line is parallel to x-axis on the below side. And जर y = 0 असेल then the graph of that line is x-axis. जर
y इज इक्वल टू 0 असेल तर त्या रेषेचा आलेख हा स्वतः एक्स अक्ष असतो. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलात. सिमिलरली जर x इज इक्वल टू 2 देन द ग्राफ, जर x इज इक्वल टू 2 असेल तर ह्या लाईनचा ग्राफ y अक्षाच्या उजवीकडे y अक्षाला समांतर रेषा असते. जर x इज इक्वल टू -2 असेल तर या रेषेचा आलेख y अक्षाच्या डावीकडे y अक्षाला समांतर रेषा असते. आणि जर x इज इक्वल टू 0 असेल तर या रेषेचा आलेख स्वतः y अक्ष असतो. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलात. इफ x इज इक्वल टू 2 then the graph of that line is parallel to y-axis on the right hand side. If x is equal to -2 then the graph of that line is parallel to y-axis on the left side. If x is equal to 0 then the graph of that line is y-axis. अशा पद्धतीने आपण आलेख कसा काढायचा हे गेल्या वर्षी शिकलेलं आहे. पण आता आपणाला सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकल मेथड यासाठी आता इथे एक आपण 3 एक्झाम्पल पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल पहा. x + 2y = 4 अँड 3x + 6y = 12. या दोन इक्वेशन्समध्ये तुम्हाला काहीतरी सारखं दिसत असेल. जर आपण x + 2y = 4 या इक्वेशनला 3नी गुणाकार केला तर पुढचं समीकरण मिळतं. परंतु या ठिकाणी दोन्ही समीकरणं डिफरंट आहेत असं दाखवलेलं आहे. नाव वी हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. आता आपल्याला हे दोन एकसामायिक समीकरणे सोडवायचे आहेत ग्राफिकल मेथडने. मग परत आपण त्यांच्या पहिल्या इक्वेशनच्या सोल्युशनचा टेबल तयार करू, कमीत कमी 3चा. दुसऱ्या इक्वेशनच्या कमीत कमी 3 सोल्युशन्स काढू. मग काढल्यानंतर परत आपण ग्राफकडे आलो, तिथं कोऑर्डिनेट सिस्टीम तयार केली, स्केल लिहिलं. आता पहिल्या समीकरणाचे बिंदू आपण स्थापन करू. -2 3 कुठे येतो? -2 3 इन सेकंड क्वाड्रंट. पहा इथे आपण प्लॉट केला. 0 2 कुठे येतो? ऑन वाय ॲक्सिस. 2,1 कुठे येतो? इन फर्स्ट क्वाड्रंट. वी प्लॉट द पॉईंट्स -2 3 इन सेकंड quadrant, 0 2 on y-axis and 2,1 in first quadrant. Similarly, we plot the points -4 4 which is lies in second quadrant, 1,1.5 which is lies in first quadrant, and 8, -2 which is lies in 8, -2 which is lies in fourth quadrant. Now see here all these 6 points are collinear. जर तुम्ही इथं बघितलात तर सर्वच बिंदू एका रेषेत आलेले दिसतील दोन्ही समीकरणाचे. तर त्याच्यातून जाणारी रेषा जर आपण काढली तर ती रेषा एकच रेषा मिळते. दोन्ही इक्वेशनची एकच रेषा मिळते. आपल्याला दोन समीकरणाच्या दोन वेगवेगळ्या रेषा न मिळता आपल्याला एकच रेषा मिळते. म्हणजेच आपल्याला या उदाहरणावरून असं लक्षात येतं की linear equations in two variables, simultaneous linear equations in two variables ला अनंत उकल असू शकतात हे आपणाला या उदाहरणावरून समजतं. दॅट मीन्स देर आर इन्फिनाइट नंबर्स ऑफ सोल्युशन्स फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन्स ऑफ धिस टाईप. हे पहिलं उदाहरण. आता मी दुसऱ्या उदाहरणाकडे येतो. पहा. x - 2y = 4 and 2x - 4y = 12 on the same coordinate plane. Observe it. Think the relation between the coefficients of x and y and the constant term and draw the inference. इथं तुम्ही या दोन समीकरणाकडे पाहिलात तर तुम्हाला x - 2 ला 2नी गुणाकार केलेले दिसेल दुसऱ्या समीकरणात 2x - 4y. परंतु ह्यांचे कॉन्स्टंट टर्म जे आहेत ते डिफरंट आहेत. मग अशा टाईपच्या इक्वेशन्स सायमल्टेनियस इक्वेशन्सचा ग्राफ किंवा सोल्युशन कसं काढायचं, आपल्याला कसं मिळेल? तर पहा. x - 2 = 4 and 2x - 4 = 12. Again we find the solutions, at least 4 solutions find here. Again by putting value of x and finding value of y. Here 4 coordinates,
4 points are -2, -3, 0, -2, 2, -1, 4, 0. And the solutions of equation 2, -2, -4, 0, -3, 2, -2, 4, -1. Now plotting these points on graph paper. See here. पहिल्या समीकरणाचे आपण चारही पॉईंट प्लॉट केले आणि त्यातून जाणारी रेषा काढली तर ती रेषा x - 2y = 4. सी हिअर इथं लिहिलेलं आहे. अगेन प्लॉटिंग 4 पॉईंट्स ऑफ सेकंड लाईन अँड ड्रॉ द लाईन पासिंग थ्रू दीज पॉईंट्स. देन 2x - 4y = 2 या रेषेचा सुद्धा आपण आलेख काढला. मग या दोन्ही रेषा एकमेकांना कुठं छेदत नाहीत, म्हणजेच या दोन रेषा छेदल्या तरच त्या दोन रेषामध्ये कॉमन पॉईंट मिळेल. आपली डेफिनेशन काय आहे सायमल्टेनियस इक्वेशनची? ज्या दोन समीकरणामध्ये एकत्रित विचार करतो. मग आता ह्या सायमल्टेनियस इक्वेशन ह्याच्यामध्ये सोल्युशनमध्ये आपणाला एकही कॉमन पॉईंट मिळत नाही. याचा अर्थ असा की अशा टाईपच्या इक्वेशन्सला एकही सोल्युशन नाही सायमल्टेनियस इक्वेशनला. दॅट मीन्स देर इज नॉट सोल्युशन फॉर धिस टाईप ऑफ इक्वेशन्स. आता आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे येऊ. x + y = 4, 2x - y = 2. Again we have to solve these simultaneous equations again by graphical method. Again we find at least 4 solutions of each equations. See here. -1, 5, 4, 0, 1, 3, 6, -2, 0, -2, 1, 0, 3, 4, -1, -4. Now plotting the points and drawing the lines, we see here these two lines intersects each other in one and only one point. Therefore this point coordinate is the solution of that simultaneous equation. X = 2 and y = 2 is the solution of that simultaneous linear equations. मग आपल्याला असं लक्षात येते की या तिसऱ्या उदाहरणामध्ये या दोन रेषा एकमेकांना एकाने एकच बिंदू छेदतात. म्हणजे या एक सामायिक समीकरणांना सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सला एकच उकल आहे, एकाने एकच उकल आहे, एक सोल्युशन आहे 2 - 2. मग आपल्याला ह्या फ्रॉम दीज 3 एक्झाम्पल्स आपल्याला ह्या 3 एक्झाम्पलवरून असं लक्षात येतं की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्सला अनंत उकल असू शकतात, एकही उकल नसू शकते, एक आणि एकच उकल असू शकते. नाव वी हॅव टू सॉल्व प्रॅक्टिस सेट 1.2 यूजिंग अबोव 3 एक्झाम्पल्स. वरील 3 एक्झाम्पल्सचा वापर करून आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सोडू. तर आता मी 5वं उदाहरण घेतलेलं आहे. 3x - 4y = -7, 5x - 2y = 0. Take the first equation and write the value of y in terms of x. y ची व्हॅल्यू xच्या स्वरूपात का लिहिली? तर आपण x ची व्हॅल्यू मनाने घेतोय आणि y ची व्हॅल्यू पटकन मिळवण्यासाठी y ची व्हॅल्यू xच्या स्वरूपात लिहिलेली आहे. Write y = 3x + 7 / 4 in terms of x. परत आपण x = -1 ठेवलं तर आपल्याला y = काय मिळतं? 1. If we put x = -1, we get y = 1. Similarly, we find putting x = 1 and x = 3 and we get 3 solutions: -1, 1, 1, 2.5, 3, 4. Similarly, we find 3 solutions of equations 5x - 2y = 0. How to solve? See here. आपण परत हे सोडवलं आणि परत ह्याचा आपण जर ग्राफ काढला तर आता लक्षात घ्या, मी पहिल्या इक्वेशन्सचे 3 पॉईंट्स -1, 1, 3, 4 and 5, 5.5 प्लॉट केलं आणि त्याच्यातून जाणारी रेषा ओढली. तर 3x - 4y = -7 इज द ग्राफ ऑफ दॅट लाईन. आणि आता परत मी 3 बिंदू स्थापन केले. फर्स्ट 0, 0, 2, 5 and 1, 2.5. Now these 3 points lies collinear and draw the line passing through these lines. आपण परत ह्या
तीन बिंदूतून एक रेषा ओढली तर या दोन रेषा परत परस्परांना 1,2.5 या बिंदूत छेदतात. देअरफॉर द सोल्युशन ऑफ दॅट लाईन्स इज 1,2.5. अशा पद्धतीनं तुम्ही 1.2 मधले सर्व एक प्रॉब्लेम्स ग्राफ पेपरवर सोडवा. थँक्स.